नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम शुका सारखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम आपण आपल्या दासबोधाला आणि आपल्या सद्गुरूंना वंदन करून आपण आपल्या आजच्या समासाची सुरुवात करूया. बघा, आपण मागील समास जो बघितला होता तो म्हणजे सगुण भजन निरूपण हा समास आपण बघितला होता की बघा, आणि त्याच्यापूर्वीचा जो बघितला होता तो भ्रम निरूपण. बघा, आता जर बघायला गेलो तर काय असतं, समजा आपण आता सगळे एकत्र कुटुंबात राहत असलो, पण एकत्र कुटुंबात अगदी नवीन लग्न होऊन आलेले असते, ती एक 4-5 वर्ष अगदी व्यवस्थितपणे ती सुनबाई वागते, अगदी म्हणजे काहीच भांडण नाही, काहीच नाही. पण थोड्या दिवसानं काय होणार, अचानक अशी काहीतरी गोष्ट घडते, बरोबर, अचानक, जी की त्या सासू सासऱ्यांना माहित नसते की अशी कोणती गोष्ट घडलेली. आणि त्यामुळे काय होतं, ती जी सून असते किंवा आपला मुलगा असतो ती काय होतात, विभक्त राहते. मग ही जी अचानक गोष्ट घडते, म्हणजे सासू सासऱ्यांचा भ्रम होतो की आपला मुलगा आपल्यापासून कधीच दूर जाऊ शकणार नव्हता, पण तो आज काय झालेला आहे, दूर गेलेला आहे. मग ही जी गोष्ट आहे तो भ्रम झालेला आहे कुणाला, त्या सासू सासऱ्याने. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल ज्यावेळी आपल्याला भ्रम निर्माण होतो की ती व्यक्ती, म्हणजे ते पटतच नाही त्यांच्या मनाला की नाही, ही व्यक्ती आम्हाला कधीच सोडून जाऊ शकत नाही. मग अशा गोष्टी ज्यावेळी घडतात तो भ्रम निरूपण नाम आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की सगुण भजन निरूपण, म्हणजे आपल्या देहाला आपण आपलं एवढं सामर्थ्य द्यायचंय की त्या देहाकडून कधी कुठली चुकीची गोष्ट घडताच कामा नये. मग ज्यावेळी हा भ्रम झालेला असतो त्या भ्रमाला कसं दूर बाजूला सारायचं हे काम असते आपल्या या देहाचं. आणि देहाचं म्हणजेच काय, तर आपल्या या आंतरिक मनाचं, जो आपला आत्म्यामध्ये वसलेलं जे मन आहे, ज्याच्या सहाय्याने आपण सर्व गोष्टी करत असतो, तर या मनाला ते समजवायचंय आणि त्यात आपला जो देह आहे तो परमार्थाला लावायचा आहे. आणि तो परमार्थाला लावल्यानंतरच या सर्व काही गोष्टी असणार आहेत त्या काय होणार आहेत, आपल्या साध्य होणार आहेत. मग अशा तऱ्हेने हे जे आपण 2 समास होते ते बघितले होते. पण आजचा जो समास आहे तो समास 8वा आहे, जो की दशक आपला 10वा चालू आहे, जगज्योतीनं. त्यामधील हा जो 8वा समास आहे तो प्रचिती निरूपण आहे. आता नावातच बघा, प्रचिती म्हणजे काय हो, तर अनुभव घेणे. आपल्या समर्थांनी काय सांगितले माहित आहे, तुम्ही आता ही जी श्री सेवा दास्य भक्ती जी करता ती तुम्हाला काहीतरी अनुभव आल्याशिवाय तुम्ही करत नाहीये. काहीतरी तुम्हाला त्यातून चांगलं घडलं असं वाटतंय ना, म्हणूनच तुम्ही ही भक्ती करताय. नाहीतर आज बघा, एखादाही म्हणजे कोणच असा माणूस नसेल की आपला स्वार्थ बघितला नाही आणि तो पुढे चाललाय, असं झालंच नाही. कारण प्रत्येकाला काय आहे, आपापल्या स्वार्थाची पर्वा आहे. म्हणजे थोडक्यातच काय, तर प्रपंच नेटका करायचंय. पण बघा, ज्यावेळी तुम्ही मीपणा अहंकार अंगाशी बाळगून एखादा प्रपंच नेटनेटका करायचा असं म्हटला तर त्यात अशा गोष्टी काय होतात, होत नाही. मग समर्थ आपल्याला काय सांगतात, त्या प्रचिती निरूपण नाममध्ये आपल्याला एक एक असे ओवी बघायचे की त्या प्रत्येकामध्ये प्रत्येक ओवीचं स्पष्टीकरण समर्थाने अगदी श्रोत्यांना व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितलं. बघा, आपल्या त्या महापुरुषांनी 400 वर्षापूर्वी हा दासबोध ग्रंथ लिहून ठेवला, बरोबर आहे. 400 वर्षापूर्वी किंवा 350 म्हणा, त्या वर्षांपूर्वी हा दासबोध ग्रंथ लिहून ठेवला. त्यावेळीच त्यांना या समाजाची काळजी होती की पुढं असं काही ना काहीतरी घडत राहणार आहे. आणि मग अशा गोष्टी घडत असल्यामुळे काय होतं, समर्थांना काय वाटतं की आपण जर याची योग्य पद्धतीने विल्हेवाट एकाच ठिकाणी साठवून ठेवली तर काय होणार आहे, प्रत्येकाला त्याचा पुढं भविष्यात फायदा होणार आहे. म्हणजे समर्थांनी आपली जी काळजी आहे ती त्यावेळीच घेऊन ठेवलेली आहे. समर्थांनी जर आपली काळजी त्यावेळी घेऊन ठेवली नसती तर आज आपल्याला हा जो दासबोध हा ग्रंथ आहे तो अनुभवायला मिळाला नसता. पण बघा, असं म्हणतात की भक्ती नुसती वरवर करू नये असं सांगितलं जातात. आता नामस्मरण करता, मग त्यावेळी तुम्ही काय करता, तर फक्त जपमाळ किती होतील याचा विचार करता. पण असं कधी आहे का, आपल्या किती ते होऊ दे जपमाळ, आपण असं भक्ती कधी करतो का, नाही. आपण ठरवलेलं की नाही 7 स्मरणिका करायचे, मग 7च चालल्या पाहिजे, त्याच्यावर एकही इकडं तिकडं जातं का.
म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ज्या आपण मोजून मापून करतो, जर आपण पूर्वीच्या काळी बघितलं तर अशी जे संत मीराबाईनं श्रीकृष्णासाठी केलेले असू दे, किंवा संत तुकारामांनी विठोबासाठी केलेले असू दे, समर्थांनी रामासाठी केलेले असू दे, ती मोजून मापून केलेली नाही हो. मोजून मापून जर त्यांनी भक्ती केली असती तर आज आपण त्यांचं म्हणजे वाचन आपल्या म्हणजे कार्य आणलं नसतं ना, बरोबर. त्यांनी ते अक्षरशः म्हणजे आपलं जीवन जे आहे ते पणाला लावून त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी कुठलाही, कारण त्यांना या जन्म मृत्यूच्या चक्रात मुळात तर अडकायचंच नव्हतं. आणि जन्म मृत्यूच्या चक्रात त्यांना अडकायचं असतं म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्ती जर करून घ्यायची नसती तर मग ते त्या चक्रात अडकले असते. बघा, त्यांनी म्हणजे मोक्षासाठी असं सांगितलं नाही. मग आता आपल्याला प्रश्न पडतो की परमेश्वर आपल्याला नक्की भेटतो काय, असे बरेचसे प्रश्न पडतात. तात्काळ मुक्ती कशी मिळेल, मुक्ती मिळेल म्हणजे मरण येईल अशातला भाग नाही. म्हणजे आपलं जे जे काही आपलं देवार्चन म्हणा, ही जी भक्ती आहे ती चालू आहे ती सार्थकी कधी लागेल. पण देव सांगतात, ज्यावेळी बघा समर्थांनी 13 कोटी नामस्मरण केलं त्यानंतर समर्थांना काय झालेलं आहे, स्वतःहून राम भेटायला आलेला आहे. आणि आपल्याकडनं एवढ्या 13 कोटी जपाचं नामस्मरण होईल का हो? ज्यावेळी तुम्ही एवढ्या याचं नामस्मरण कराल त्यावेळी नक्कीच परमेश्वर आपल्यासमोर उभा राहील. मग अशी जी गोष्ट आहे ती समर्थाने इथे सांगितलेली आहे. मग आपल्याला काय करायचंय, अखंड श्री सेवा दास्य भक्ती करत राहायचे. ज्या अर्थी आपला हा जो देह आहे तो परमार्थाच्या मार्गाला लागेल, आपल्या देहाकडून काही चूक होता कामा नये. ही जी गोष्ट आहे ती या समर्थाने या समासात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. करायची मग सुरुवात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 10 जगज्योतीनाम समास 8 प्रचिती निरूपणा. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहेल ते शहाणे, येरे वेडे दैन्यवाने प्रचिती विनव. नाना रत्ने नानावानी, परीक्षुन न घेता हानी, प्रचित न येता निरूपणी, बैसोच नाही. सुरंग शस्त्र दमुण पाहिले, बरे पाहता प्रचितीस आले, तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी. बीज उगवलसे पहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे, प्रचित आलिया ऐकावे निरूपण. देही आरोग्यता झाली, ऐसी जना प्रचिती आली, तरी मग आगत्य घेतली पाहिजे मात्रा. प्रचितीविना औषध घेणे, तरी मग धडची बिघडणे, अनुमाने जे कार्य करणे तेची मूर्खपण. प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले, तरी मग जाणावे ठकिले देखत देखता. शोधून पाहिल्या विन काहीतरी एक कारण, होणार नाही निर्वाण प्राणास घडे. मनोनी अनुमानाचे कार्य, भल्यानी कदापि करू नये, उपाय पाहता अपाय नेमस्त घडे. पाण्यातील म्हैसीची साठी, करणे हे बुद्धीच खोटी, शोधल्यावनी हिंपोटी होणे घडे. श्रीराम. तर बघा, आता समर्थाने आपल्याला प्रत्येक ओवीमधून कशा पद्धतीने गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. बघा, आता समर्थ सांगतात की आता ही प्रचितीची लक्षणं तुम्हाला ऐकायचंय. बघा, जो आता काय सांगितलं थोडक्यात, प्रचिती म्हणजे काय तर एक अनुभव आहे. अनुभव म्हणजे काय, आता समजा आपण एखाद्याच्या मुखातून असं की नाही हा डॉक्टर बाबा चांगला आहे, ह्याच्याकडे ना चांगलं गुण आहेत, खूप जणांच्याकडनं ते ऐकण्यात आहे, मग आपण तिथं जातो आणि मग आपल्यालाही गुण आला की आपण इतरांनाही त्याचा प्रचार करतो. तशाच पद्धतीने म्हणजे समर्थांनी काय सांगितले, तुम्ही प्रचिती घेतल्याशिवाय किंवा अनुभव घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका. अगदी तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका, कारण मी देखील आत्मज्ञान घेतल्यानंतरच हा दासबोध ग्रंथ रचलेला आहे. प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण केल्याशिवाय मी ही गोष्ट यात मांडलेली नाहीये. मी अगदी त्या पूर्ण प्रत्येक ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास करून इथं हा मांडलेला. मग समर्थाने आपल्याला ही गोष्ट सांगितली की जो स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो तोच शहाणा समजावा. म्हणजे बरोबर आहे ना, समर्थाने हेच सांगितले की जो स्वतः अनुभव घेऊन कोणती गोष्ट पारखतो त्याला शहाणा समजावं. कारण बिना पारख केलेली वस्तू कधीही उपयोगाची नसते. आता बघा, फेसबुकवर मैत्री करतात, पण समजा त्या व्यक्तीचा प्रोफाईल फोटोच नसेल, आपण त्याच्या प्रेमात पडलो आणि समजा अगदी लग्नापर्यंत गोष्ट येऊन पोचली, पण ज्यावेळी आपण प्रत्यक्ष भेटण्यात जातो त्यावेळी असतं ते तर दुसरंच.
मग अशा पद्धतीने कुठल्याही गोष्टीची व्यवस्थितपणे पारख केल्याशिवाय ती गोष्ट कधीच करू नये, नाही तर तो मूर्ख समजावं, पडत मूर्ख समजावं. समर्थांच्या भाषेत जो आपला दशक जो मूर्ख लक्षण नाम आहे, त्यामध्ये समर्थांनी सांगितलं की जे पडत मूर्ख असतात ना, जे शिकून सुद्धा अडाणी असतात, ज्यांना कितीही समजावलं तरी त्यांना समजत नाही, अशा पद्धतीने समर्थांनी येथे सांगितले. मग जे कोणी प्रचिती घेत नाही ते वेडे आणि दैन्यवाने समजावे, असं समर्थ आपल्याला इथं सांगतात. की नाना रत्न अथवा नाना नाणी असू दे, त्यांची परीक्षा जर तुम्ही केलीच नाही, बघा ना, सोनं जर तुम्ही बघून घेतलं नाही, आज कॅरेट बघितल्याशिवाय कुठलंही सोनं घेत नाही. कारण कॅरेट ज्यावेळी तुम्ही चेक करणार, टनचं ज्यावेळी चेक करणार, त्यावेळेस ते सोनं घ्यावं. टनचं जर घेतलं नाही, समजा कमी प्रतीचं असलं, मग नंतर ज्यावेळी तुम्ही तो कधी भविष्यात जर हार मोडायला गेला किंवा कुठलाही तुमचा दागिना मोडायला गेला, तर त्यावेळी भरपूर तूट निघून येते. हीच गोष्ट आहे ना, ज्यावेळी तुम्ही तो सोन्याचा आहे की पितळाचा आहे हे सगळ्या गोष्टी पारख करून घेत नाही, तर तुमचंच तोट आहे ना यात. त्याशिवाय मग काय होणार आहे, गोष्टी नीट होणार नाही, मग त्यात नुकसान होणार आहे. मग ज्या निरूपणात वाक्याचा स्वानुभव प्रकट होत नसेल ते निरूपण ऐकाच कशाला. ज्यावेळी तुम्हाला आता निरूपण, आता मी श्री समर्थांच्या कृपेने काहीतरी तुम्हाला निरूपण व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करते, पण समजा तुम्हाला त्याचा अनुभवच आला नाही तर त्या गोष्टीचा काहीच फायदा नाही. आता बघा, घोड्यांची वगैरे रेस लावतात, पण त्या घोड्याची आधी प्रॅक्टिस पण करून घेतली पाहिजे ना. ज्या घोड्यावर तुम्ही पैसे लावणार किंवा ज्या घोड्याला तुम्ही वापरणार, तो घोडा आधी व्यवस्थित आहे की नाही ही गोष्ट पण समजून घेतली पाहिजे. जर घोडा व्यवस्थितच नसेल, आयत्या वेळी तो काय करणार, आपली नाचक्की करून ठेवणार. जर तसंच शस्त्रांचं पण आहे, घोडा आणि शस्त्रे ही आपल्याला आधी आजमावून घेतली की मगच त्याचा उपयोग करावा, असं समर्थ येथे आपल्याला सांगतात. म्हणजे मगच त्या एका शहाण्या पुरुषाने ते व्यवस्थित त्याची खरेदी किंवा जाणत्या पुरुषाने खरेदी केली पाहिजे. आता बीज उगवेल हे आधी पाहावे आणि मग द्रव्य घेऊन ते खरेदी करावे. म्हणजे काय सांगितले बघा, जे पेरावे तेच उगवतं ना. तुम्ही आज कलिंगडाची बी पेरला आणि उगवले आंबे, असं होणार नाही. मग जी काही तुम्ही गोष्ट पेरणार आहे ती अगदी व्यवस्थित पडताळून घ्यावी की नक्की ती तीच आहे. जर ती नसेल तर पुढं जे येणारे फळ असणार आहे ते भलतच काहीतरी असणार आहे ना. मग ही जी गोष्ट आहे ती समर्थांनी आपल्याला इथं सांगते की वक्ता जे निरूपण करतो त्याची प्रचिती आली तरच ते निरूपण ऐकावं. वक्ता म्हणजे काय, आता समर्थांनी इथं त्यांच्या श्रोत्यांना सांगितले की वक्ता जो निरूपण करतो काय, त्याची जर तुम्हाला प्रचिती आली, त्याच्याकडून जर तुम्हाला काही अनुभव आला तरच त्याचं ते निरूपण तुम्ही ऐकावं. मग एखाद्या औषधाने, आता बघा मनावर असतं आपलं म्हणणं जातं, समजा मनातून आपण खूप काहीतरी खचलेले, सतत कुठली तरी गोष्ट आपल्याला सलत राहते, त्यामुळे असं वाटतं की आज माझा हात दुखायला, माझा पाय दुखायला, माझं सगळं अंग दुखायला, मला ताप आल्यासारखं वाटते, अस्वस्थ वाटतं. ह्या गोष्टी असतात त्या मनावर असतात. ज्यावेळी तुम्ही मनातून कायम निरोगी असल्यासारखाच भास करत असेल, म्हणजे बघा समजा तुम्ही सकाळी उठून व्यवस्थित फिरायला वगैरे गेला, सगळ्या काही गोष्टी नित्यनेमाने केल्या तर तुम्हाला फ्रेशच वाटणार आहे. जर तुम्ही मनालाच ठरवून टाकलेलं असलं की नाही मला बरंच वाटत नाही, तर तुम्हाला नक्कीच तिथं आजारी पडल्यासारखं वाटणार. कुठलंही औषध जर घ्यायचं असेल, जर तुमचं मन स्वच्छ असेल ना, तर तुम्हाला वाटणारच नाही की ते औषध घ्यायची पण तुम्हाला गरज. मग असं इथं समर्थाने काय सांगितलं की एखाद्या औषधाला रोग्याला बरे वाटून आरोग्य प्राप्ती झाली. मग कधी कधी काय वाटतं औषध घेतले नाही, मग ते अनेकांचा गैरसमज असतो. पण काही जणांचं असंही असतं की एखादं औषध घेतल्यानंतरच त्यांना बरं वाटतं आणि मग ते जरी त्यांना बरं वाटत नसलं तरी ते बरे असे वाटतात. मग त्यामुळे काय होतं, त्यांनी ते औषध अगत्यानं घ्यावं. मग एखाद्या औषधाचा कुठलाही जर अनुभव नसता ते घेणे म्हणजे चांगली प्रकृती बिघडून घेण्यासारखं. एखादे औषध तुम्हाला माहितच नाही कशाचं औषध आहे, पण ते घेतलं, तापाचं आहे, सर्दीचं आहे, खोकल्याचं आहे, कशाचं आहे माहितच नाही, पण ते घेऊन टाकलं, पण तुमची काय होणार, चांगली जरी प्रकृती असली तरी ती काय होणार आहे, बिघडून जाणार आहे. म्हणजे कुठलेही कार्य केवळ तर्कानं करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. तर्क लावायचं आणि ते कार्य केलं तर ते म्हणजे पार पडेल का व्यवस्थित, नाही पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलंही कार्य करताना त्याचा अनुभव घ्यायचा आहे, ते अगदी आपल्या म्हणजे व्यवस्थित तंतोतंत आपल्या बाबींशी जुळते की नाही बघायचं आहे, मगच ते कार्य पार पाडायचंय, असं समर्थाने येथे आपल्याला सांगितलंय. काय सांगितलंय बघा, म्हणजे काही लोक काय सांगतात की आम्ही जादूला तांब्याचं सोनं करून देऊ शकतो, पितळाचं सोनं करून देऊ शकतो. पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे ना की अशी कुठली गोष्टच नसते. सोनं हे मुळात खाणीतून मिळणारे एक धातू आहे, जो की तो खाणीतूनच मिळणार आहे. असं तांब्याचं सोनं, लोखंडाचं सोनं किंवा पितळाचं सोनं हे होऊच शकत नाही.
जो मूर्ख मनुष्य असतो तो असल्या भरीच पडतो. म्हणजे जे ढोंगी बाबा असतात ते जे काहीही सांगतात ते मूर्ख जी लोक असतात ती काय होतात, त्या गोष्टींना काय होतात, बळी पडतात. पण त्याच्या म्हणण्याची प्रचिती न घेता त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचे सोने करायला सांगणे म्हणजे बघता बघता फसवले जाणे, म्हणजे पूर्णपणे आपण स्वतःलाच फसवून घेत आहोत. मग पारखल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट काय होते, कारणी लागत नाही. आणि मात्र त्यामुळं कधी कधी काय होते, आपल्या जीवावर देखील बेतू शकतं. समर्थ काय सांगतात, कधी कधी अशा गोष्टी आपण करायला जातो, एखादी गोष्ट बघितलीच नाही, पारख केलीच नाही. आता बघा, म्हणजे आता समजा तुम्ही OLX वगैरे ह्या कंपनी त्याच्यावर अशा गाड्यांच्या म्हणजे फोटोज टाकतात, पण अशाही देखील त्यात गाडी असू शकतात ना, जे की फ्रॉड करून तिथे सेलला ठेवले असू शकतात. जर तुम्ही व्यवस्थित त्या माणसाची पारख केली नाही, अगदी खरोखरच तो माणूस त्याचीच गाडी हे जर बघितलं नाही, तर नक्कीच तुमच्यावर ते फ्रॉड होऊ शकतो आणि भलतेच पोलीस तुमच्या पाठी लागू शकतात. म्हणजे अशा गोष्टी ज्या की आपल्याला पूर्ण व्यवस्थित माहिती घेऊनच करायच्या असतात. म्हणून चांगल्या माणसाने अनुमान केल्याशिवाय कुठलेही कार्य करू नये. म्हणजे जाणता माणूस असतो, जो शहाणा माणूस असतो, त्याने असं अनुमान म्हणजे काय, तर त्याने पूर्णपणे विचार करावा आणि मगच ते आपलं कार्य पार पाडावं. अनुभव न घेता कार्य केल्याने काय होतं, उपायाच्या ऐवजी अपायच निश्चितपणे घडतो. बघा, पाण्यात बसलेली म्हैस, समर्थाने काय सांगितले, पाण्यातील म्हैसीची साठी. पाण्यात बसलेली म्हैस तिची नीट पारख न करता जर समजा खरेदी केली, पाण्यात बसली, चकाचक दिसते, अगदी आपल्याला व्यवस्थित दिसते, मग मूर्खपणाचं आहे ना, तिला बाहेर येऊन बघितलंच नाही आपण नीट व्यवस्थित सगळं आहे का, तर आपल्याला काय होणार आहे, म्हणजे अंधाधुंदपणे घेतलेली ती वस्तू होणार. म्हणजे अशा पद्धतीने समर्थाने आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे. नीट तपास न करता खरेदी केल्याने शेवटी आपल्यालाच किंवा आपलंच नुकसान होणार आहे, आपणच कष्टी होणार आहे. समर्थाने हे आता ओवी बघा छान समजावून सांगितलेले. आता आपण पुढील ओळींकडे वळूया. विश्वासे घर घेतले, ऐसे किती नाही ऐकले, मैदे मेदावे केले, परी ते शोधिले पाहिजे. शोधिल्या विन अन्न वस्त्र घेणे, तेने प्राणास मुकणे, लटिक्याचा विश्वास धरणे, हेची मूर्खपण. संगती चोराची धरिता, घात होईल तत्वता, ठकू सिंतरू शोधिता ठाई पडे. गैरसाळ तामगिरी, कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पहावे. दिवाळखोराचा मांड, पाहता वैभव दिसे उदंड, परिते अवघे थोतांड भंड पुढे. तैसे प्रचिती विन ज्ञान, ते नाही समाधान, करुण बहुतांचा अनुमान अनित झाले. मंत्रयंत्र उपदेसिले, नेनते प्राणी ते गोविले, जैसे झाकून मारिले दुःख नाहीत. वैद्य पाहिला परिकचा, तरी प्राण गेला पोराचा, येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले. दुःखे अंतरी जिसे, आणि वैद्य पुसता लाजे, तरीच मग त्यासी साजे आत्महत्यारोपण. जाणत्यावरी गर्व केला, तरी नेणता करता बुडाला, येते कोणाचा घात झाला बरे पहा. आता बघूया समर्थाने आपल्याला पुढील ओवींमधून काय समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, केवळ आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवून एखादी गोष्ट जर आपण केली की नाही, त्याने सांगितलं नाही रे बरोबर आहे ही वस्तू, तू ही खरेदी करच, आणि समजा ती वस्तू आपण आणली आणि कळालं की बरोबर नव्हतीच ही वस्तू, मग आपण जर दुसऱ्यांच्यावर तो आळ घालायला ना, काय तुम्हाला सांगितलं बरोबर आहे, पण काय ना, तो मागे फिरणार आपल्या शब्दांपासून. म्हणून काय सांगितलं समर्थांनी, आपण स्वतः त्याची पडताळणी केल्याशिवाय त्या वस्तू किंवा ती कोणतीही गोष्ट असू दे, ती तुम्हाला खरेदी करायची नाही. मग केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतले, घराचं उदाहरण समर्थाने सांगितले, केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतले असे कोणी जर कधी ऐकले आहे काय, की बघा नाही आपण बघितलंच नाही घर, त्याने सांगितलं मला हे घर आहे, 50 लाखाला घर आहे, तू घेऊन टाक, असं सांगितलं आणि आपण घेतलं का नाही. कारण घर ही एक अशी गोष्ट आहे की जी पुन्हा पुन्हा होत नाही, बरोबर आहे. आज बऱ्याच जणांच्याकडे तेवढे जर पैसे असतील तर काय ते पुन्हा पुन्हा बरेच ठिकाणी घरं घेऊ शकतात, पण अशी ही एक गोष्ट आहे की जी पुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे आपण ती तेवढी काय करतो, नीट पडताळून घेतो. मग कपटी माणसाने जर कपट केले तर ते आधी जाणून पण घेतलं पाहिजे ना. नीट चौकशी न करता अन्न वस्त्र घेतल्याने प्राणास मुकण्याची देखील पाळी येते. बघा, जर तुम्ही अन्न, एखादी गोष्ट एक्सपायर झाली आहे का, जर औषध असू दे, अन्न असू दे, जर ते एक्सपायरी झालेले, एक्सपायरी डेट ओल्डून गेलेली जर घेतली
समजा आपण बघितलंच नाही, चेकच नाही केले, घरी येऊन आपण बनवलं, शिजवलं, खाल्लं आणि नंतर तुम्ही त्या एका चुकीमुळे तुमच्या जीवाला देखील तुम्हाला मुकावं लागू शकते. मग खोट्या माणसाचा विश्वास धरणे म्हणजे मूर्खपणाचंच लक्षण आहे. जर तुम्ही म्हणजे तुम्ही दोघं तिघं मित्र असतील, त्यातला एक जण चोरी करण्याच्या मार्गाला लागला आणि समजा दुसऱ्याला म्हणलं काय नाही, थोडीफार आपण चोरी केली तर चालू शकतं, एवढं काय त्यात. मग समजा तुम्ही विचार केला नको, पण तुमचं एक मन सांगते की नाही, चोरी करण्यामध्ये आपल्याला पैसे भरपूर मिळते आणि समजा तुम्ही त्याची संगती धरली, त्याच्या सहवासात तुम्ही सतत राहायला लागला, तर काय होणार आहे? तुम्ही देखील चोरच बनणार आहे ना. आणि त्याचा शेवट काय होतं ते प्रत्येकालाच माहिती आहे. आणि त्याचा शेवट हा वाईटच आहे. म्हणजे चोराची संगती धरली तर निश्चितच काय तो घात होतो. नीट शोध घेतला तर कोण लबाड आहे हे मग कळून येतं. मग खोटी नाणी करणारे तांब्याचे सोने करणारे, तसेच खरी पण अधिकाराशिवायची नाणी करणारे, या प्रकारे फसवणूक करणारे जर शोधून काढले तर आपण पाहिजेतच ना. ही जी कोण आहेत ना फसवणूक करणारे, त्यांना आपण शोधून पण काढणं गरजेचं आहे. म्हणजे पुढच्यांना सावध करणं गरजेचं आहे. दिवाळखोराचा जर पसारा तुम्ही पाहिला की ते उदंड वैभव दृष्टीस पडते. ते असतात दिवाळखोर, म्हणजे त्यांच्याकडे बँक बॅलन्स वगैरे काहीच नसतं, पण दिसताना वैभव साम्राज्य खूप मोठं दिसतं. मग आपण साधारण माणसं काय होतो, भरीच पडतो त्यांच्या फेक जे काही गोष्टी आहेत त्यांच्यावर. आणि आपल्याकडे पण कशा गोष्टी पाहिजे ह्याच्या मागं आपण आपल्या घरातल्यांच्या लागतो की नाही, त्यांच्याकडे ती गाडी आहे, आपण पण ती गाडी घेऊ. मग हे जे असतं ते असतात मुळात दिवाळखोर. आणि ती हे सगळा पापड पसारा त्यांनी बनवून ठेवलेला असतो, जे की लोकांच्या दृष्टीस पडण्यासाठी. पण वास्तविक ते सर्व काय असतं, थोतांड असतं. आणि पुढे फजिती त्यांची ठरलेलीच असते. बँकवाले काय करतात, एक दिवस सगळ्या गोष्टी काय करतात, उचलूनच घेतात. मग त्याप्रमाणे स्वानुभव नसताना जर ज्ञान तुम्ही सांगितलं म्हणजे थोतांडच समजावं. जर स्वतः तुम्ही तो अनुभवच घेतला नाही आणि तुम्ही दुसऱ्यांना ज्ञान सांगत बसला तर काय होणार आहे, ते थोतांडच समजावे. मग त्या व्यक्तीकडून मग खरं समाधान देखील मिळत नाही. मग त्या व्यक्तीकडून जे तुम्हाला समाधान मिळण्याची जी अपेक्षा असते ती काय होते, मिळतच नाही. मग स्वतः अनुभव न घेता अनुमानाने ज्ञान सांगून तो अनेक जणांचं काय करतो, नुकसान मात्र जरूरच करत असतो. मग अनुभव नसताना मंत्र यंत्रादीचा उपदेश करून अज्ञानी लोकांना फसवणारे देखील लोक खूप आहेत. की नाही, हा मंत्र आहे, तुम्ही असं असं करा आणि ह्याला ही पूजा आहे, ही करायला पाहिजे आणि तुम्हाला ही पूजा केल्यानंतर एवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. पण लोक काय होतात की नाही, आपलं काहीतरी बरं होणार आहे, आपण ही गोष्ट करून देऊ. मग अशा ज्या गोष्टी असतात ज्या आपण बळीच पडतोय अशा साधू लोकांच्या, जे की आता फक्त पैसे काढण्याच्या मार्गावर आहे, जे अंधश्रद्धा पसरवण्याच्या मार्गावर आहे, मग आपण त्यांच्यापासून थोडं हात दूर राहिलंच पाहिजे. एखाद्याचा मुलगा आजारी असता त्याने औषधोपचार करण्यासाठी वैद्य आणला आणि पण तो वैद्य होता अर्धवट ज्ञानी. आता बघा तुम्ही मध्ये बातम्यांमध्ये पण आलेले की एक माणूस गुगलवर किंवा युट्यूबवर बघून काय करत होता, सर्जरी करत होता. आणि ती सर्जरी नक्कीच फसणारच ना, कारण तुम्ही ज्ञानच घेतलं नाही, एमबीबीएस ची डिग्रीच घेतली नाही, एमडी बनलाच नाही किंवा कोणतंही ऑपरेशन सर्जरी केलीच नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीची सर्जरी करून त्याचा जीवच धोक्यात घालत आहे. मग जर तुम्ही औषधोपचार, एखाद्या मुलगा आजारी असला आणि त्याला जर वैद्य आणला, तो अर्धवट ज्ञानी असला, तर त्या मुलाचा जीव धोक्यातच जाणार ना. नाही, त्याला येते, त्याला सगळ्यांचं बरं होते, हातगुण येतेच असं म्हणणं देखील चुकीच आहे. जर तो आपण कधीही कुठल्याही डॉक्टरकडे जाताना त्याची डिग्री आणि ती डिग्री नक्कीच म्हणजे त्याचं आहे काय हे पण जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. मग त्या औषधानं काय झाले, समर्थांनी सांगितलं, त्या पोराचा मात्र प्राण गेलेला आहे. मग तिथे दुसऱ्याचा काय उपाय चालणार. मग असं समर्थाने इथं गोष्टी सांगितलेल्या की एखादा माणूस दुखण्याने, बघा एखादा माणूस पटकन बोलूच जातात, खूप काही काही वाईट साईड बोलून जातात, पण त्यामुळे काय होतं, जो माणूस असतो ज्याला बोललेलं असतं तो काय होतो, आतून दुखावला जातो, आतून त्याची झीज होते, झुरत जातो तो माणूस. पण वैद्याने दुखण्यासंबंधी प्रश्न केल्यावर त्यास काही सांगण्यास तो लाजू लागला. समजा आतनं काहीतरी त्याला व्हायला लागले, पण त्याला सांगितलंच नाही त्या वैद्याला की मला हे या गोष्टी, तर तो त्याच्यावर सोल्युशन काढेलच कसं, कारण अंतर्मन ओळखणारा आता तर कोणी नाही. पहिल्या पूर्वी होतं, अंतर्मन ओळखून सगळ्या गोष्टी, म्हणजे ते परब्रह्मच होते आपले. पण आता तशी गोष्ट नाही. मग आपण आपलाच घात करून घेतला असं समर्थ इथे आपल्याला सांगतात. मग जाणत्या माणसाचा गर्वाने अनादर करून नेनत्याची संगत धरल्यामुळे काय करतोय आपण, कधी कधी आपल्याकडूनच चुकवतात, आपल्या मीपणामुळेच आपण आपला घात करून घेतो. काय करतो, जाणता माणूस असतो त्याची संगत सोडतो आणि नेमता माणूस असतो, जो अज्ञानी माणूस असतो त्याची संगत धरतो आणि आपण आपल्याच पायावर काय करतो,
धोंडा मारून घेतो. मग यात घात कुणाचा झाला? आपलाच. मग समर्थांनी अशा गोष्टी इथं समजावून उदाहरणाद्वारे सांगितलेले. पुढील ओवी बघूया. पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकाली, ऐसी स्वयं प्रचिती आली म्हणजे बरे. परमेश्वरास ओळखिले, आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ब्रह्मांड कोणे केले, कासयाचे उभारले, मुख्य कर्त्यास ओळखले म्हणजे बरे. येथे अनुमान राहिला, तरी परमार्थ केला तो वाया गेला, प्राणी संशयी बुडाला प्रचिती विना. हे परमार्थाचे वर्म, लटिके बोले तो अधम, लटिके मानी तो अधमोद्धम, येथार्थ जाणावा. येथे बोलण्याची झाली सीमा, नेनता न कळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तम तू जाणसी. माझे उपासनेचा बडीवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लगे. म्हणून सत्याची बोलिले, कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायोद्भावाचे शोधिले पाहिजे मूळ. तेची पुढे निरूपण, बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रोती सावध अंतःकरण, घातलेची घालावे. सूक्ष्म निरूपण लागले, तेथे बोलिलेचे मागुती बोलले, श्रोत्यास पाहिजे उमजले, म्हणून या. श्रीराम. बघूया आता समर्थांनी पुढील ओळींमधून आपल्याला काय सांगितलेले आहे. आपण म्हणतो की आपण आता ह्या जन्मात काही काही पाप करून जातो, बरोबर आहे. आणि ते पाप धुण्यासाठी गंगा स्नान करावं असं म्हटलं जातं. आपण गंगा स्नान करायला जातो, तिथं आपल्याला कळतं एक डुबकी मारली की आपली सगळी पापं धुवून निघाली, म्हणजे सगळी पापं नष्ट झाली असं आपल्याला वाटतं. पण खरंच तसं घडतं का? पुन्हा आपण आपल्या ठिकाणी परत तर येणारच, परत आल्यानंतर नवीन पाप करत बसणार. मग अशा ज्या गोष्टी असतात ज्या कधीच खंडन होणार नाहीये, त्यासाठी मूळ आपल्या अंतरात्म्यालाच आपल्याला बदललं तर या गोष्टी शक्य होणार आहे. मग ही जर गोष्ट करायची असेल तर स्वतः आधी स्वतःला बदललं पाहिजे, तरच म्हणजे त्यासाठी मग कुठेही जायची आपल्याला गरज नाही. आपण आपलं अंतर्मन बदललं की नक्कीच त्या गोष्टी काय होणार आहे? साध्य होणार. मग पाप सर्व नष्ट झाले, मग परत आता जन्मास यावं लागणार नाही अशी आपल्याला मग ती प्रचिती आली पाहिजे, तो अनुभव आला पाहिजे, नक्की आपलं पाप नष्ट झालंय काय. परमेश्वराचे खरे स्वरूप स्वतः अनुभवाने आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. दुसऱ्याने सांगितलं की नाही इथं परमेश्वर आहे, तुम्ही अनुभव घ्या, असं नाही. स्वतः आपण तेवढा परमार्थ साधला पाहिजे, तेवढं नामस्मरण आपल्याकडनं घडली पाहिजे, तर तुम्ही तुमच्या परमार्थापर्यंत पोहोचणार आहे. अर्धवट सोडून त्या मार्गापर्यंत तुम्ही कधीही पोहोचू शकणार नाही. आणि आपण कोण याचाही अनुभव तुम्हाला घेता आला पाहिजे. मी कोण आहे, मी म्हणजे मी जे म्हणतोय ते कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला मग तेव्हा करणार ज्यावेळी तुमचा परमार्थ सार्थकी लागणार आहे. मग ब्रह्मांडाचा या करता कोण आहे, बरोबर आहे. या ब्रह्मांडाचा करता कोण आहे, याची उभारणी कशी झाली, सूक्ष्म करता कोण आहे, हे सर्व ज्ञान होणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि या सर्व गोष्टींविषयी जर मनात संदेह असेल, शंका असेल, तर मग तो परमार्थ केला असेल तो काय होणार आहे? सगळा वाया जाणार आहे. बघा, ब्रह्मांड कोण आहे, परमात्मा कोण आहे, परब्रह्म कोण आहे, नक्की आपली कोण मदत करतोय का, नक्की कोण आहे का, ह्या सर्व गोष्टी आपण जर मनात शंका ठेवूनच ते कार्य करत राहिलो तर कधीच आपण त्या परमार्थापर्यंत पोहोचू शकणार नाही. निस्वार्थपणे तुम्ही जी भक्ती करणार आहे ती भक्तीच तुम्हाला त्या परमार्थापर्यंत पोहोचवणार आहे. नाहीतर ती भक्ती काय होणार आहे? अर्धवट राहणार आहे, म्हणजे ती वायाच जाणार आहे. कारण प्रचिती नसेल तर तो माणूस काय होतो? संशयात बुडून जातो. एखादी गोष्ट कधी कधी नजरेने बघेल ती देखील खरं असेल असं सांगता येत नाही. कधी म्हणायचे, पहिला काय म्हणायचे, नुसतं ऐकण्यानं कधी तुम्ही खरं म्हणणार. आज नजरेनं दिसतंय ते आपण गोष्टी कधी कधी खऱ्या असतातच अशा नाहीये. म्हणजेच काय, ते थोडक्यात समर्थाने आपल्याला परमार्थाचं वर्म सांगितलेलं आहे की परमार्थ आपल्याला कशा पद्धतीने केला पाहिजे, अगदी निस्वार्थपणे. हे खोटं आहे असं जर कुणी म्हणत असेल आणि तो माणूसच मुळात अधम असेल, बरोबर आहे, हे खोटं आहे म्हणून तो सांगतोय की नाही हे सगळं खोटं आहे, तू काय ते करू नकोस, पण ते समजा खरोखरच खरं असेल, तो माणूसच जर मुळात खोटं असेल आणि अशा माणसाची जर आपण संगती केली तर आपलंच यातून काय होणार आहे? नुकसान होणार आहे. आणि ते खरोखरच मग म्हणजे अधर्मच म्हणावा लागेल. मग माझ्या उपासनेची थोरवी हीच आहे की खरोखर सत्य असेल ते ज्ञान लोकांना सांगतो. समर्थांनी आपल्याला इथं काय सांगितले? समर्थांनी ज्या ह्या निरूपणामध्ये एक एक गोष्ट मांडलेली ती काय आहे?
जर ती सत्य असेल तीच मी सांगणार आहे. म्हणजे मी जर त्याचा अनुभव घेतला असेल तरच ती मी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. अर्धवट ज्ञान करून लोकांपर्यंत पोहोचणे, कारण लोक त्याचं अनुकरण करणार आहेत ना. मग जर मी चुकीचं सांगितलं तर लोक ते चुकीचंच अनुकरण करणार. म्हणून समर्थांनी सांगितलं मी जे सत्य आहे ते पडताळणी करूनच इथं मांडलेले आहे. मी जर मिथ्या बोलत असेल, मी जर भासमय बोलत असेल तर तो दोष प्रभूला लागेल, कारण प्रभू रामचंद्राला लागणार. त्यांनी काय सांगितलं, मी जर चुकीचं काय बोलत असतो तर कारण प्रभूनं शिकवल्यासारखं होणार आहे ना. कारण श्रीरामाचे दास खोटे असं बोल लागू शकतं. म्हणून जे सत्य आहे तेच सांगितले जात आहे. खास करता कोण हे साधकाने ओळखलं पाहिजे, आणि साधक तेवढा परमार्थापर्यंत पोहोचला पाहिजे तर तो साधक ओळखणार की करता कोण आहे. तसेच माया कोठे आहे, कशी उत्पन्न झाली, ह्या सगळ्या गोष्टी आपण ब्रह्मनिरूपण नाममध्ये बघितल्या आहे की माया कोठे उत्पन्न झाली, कशी झाली उत्पन्न, आणि याच्या मुळाचाही आपल्याला मग आता शोध घेतला पाहिजे. आणि सूक्ष्म जे विषय असतात, सूक्ष्म विषय म्हणजे आपल्या अंतर्मनातले जे विषय असतात ते निरूपण करायचं असल्याने श्रोत्यांनी काय होतं ते नीट समजून घ्यावे. मग म्हणून काय होतं, काय सांगितलं बघा समर्थाने, सूक्ष्म विषयाचे निरूपण करावयाचे असल्याने श्रोत्यांनाच काय होतं ते नीट उमजावं म्हणून ते काय केलेलं असतं, बोललं गेलेलं असतं. म्हणजे परत फिरून काय होतं त्याच गोष्टी इथं येत असतात. पुढे बघूया. प्रचित पाहता निकट उडून जाते परिपाट, मनोनी हे खटपट करणे लागेल. परिपाटीची जरी बोलले तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखिले तरी परिपाट उडे. ऐसी साकडी दोहीकडे मनोन बोलिलेची बोलणे घडे, दोन्ही राखोनिया कोडे उकलून जाऊ. परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखून निरूपण, श्रोते परम विचक्षण विवरोत पुढे. श्रीराम. बघा आता समर्थांनी शेवटच्या 4 ओळीमधून आपल्याला काय सांगितलेलं आहे की स्पष्ट आणि सूक्ष्म अनुभवाचा विचार केला. स्पष्ट म्हणजे एखादी जर गोष्ट आपल्याला ती म्हणजे आत्मसात करून घ्यायची तर त्याच्या बारीक बारीक सूक्ष्म गोष्टींचा पण विचार आपल्याकडून तो झाला पाहिजे. मगच तिथं त्या रूढींचं काय होणार आहे, खंडन होणार आहे. म्हणून मग आपल्याला तेवढी धडपड काय करावी लागणार आहे, करावी लागणार आहे. जनरूढीप्रमाणे जर बोलायला गेलं तर स्वानुभवामुळे प्राप्त होणारे जे समाधान असतात त्यातून जो मिळणारा आनंद असतो तो विलक्षणीय असतो. बरं, प्रचितीचं समाधान मिळावं म्हणून जर प्रयत्न केला तर जनरूढी जे असतात त्याचा विरोधाभास होतो असं समर्थ आपल्याला येथे सांगून जातं. मग अशा प्रकारे दोन्ही बाजूकडून जर अडचणीच उपस्थित होत असली आणि म्हणून बोललंच तर ते परत बोलावं लागणार आहे. दोन्ही बाजूने जर समजा तुमचं मधल्यामध्ये काय म्हणतात ते तुमचं खच्चीकरणच होत असेल मग ती गोष्ट काय फायद्याची नाही ना. एखाद्या व्यक्ती इकडून खोटं सांगतो इकडून खरं सांगतोय, म्हणजे तुम्हाला काय करावं ते समजतच नाही. मग आता दोन्हींचं रक्षण करून हे कोड उकलून दाखवूया. मग जनरूढी आणि अनुभव या दोन्हीचे प्रामाण्य राखून निरूपण केले जाईल. समर्थ येथे सांगतात जनरूढी आणि अनुभव. जनरूढी म्हणजे लोकांना प्रत्येक काय वाटते आणि आपण अनुभव काय घ्यायचा आहे या दोघांचा विचार लक्षात घेऊन आपल्याला आता काय करायचंय, निरूपण करायचंय. मग ह्या विचारावर श्रोत्यांनी मात्र समर्थांनी काय सांगितलंय, तुम्ही चिंतन कायम केलं पाहिजे, याचा विचार मनपूर्वक केला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचिती निरूपण नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आणि अशा पद्धतीने हा आपला जो समास आहे 8वा समास आहे प्रचिती निरूपण, हा फार छोटा समास होता. हा जवळजवळ 34 ओळींचा समास होता, त्यामुळे पटकन समजलेला आहे. पण याचा जर सारांश लक्षात घेतला तर आपल्याला असं जाणून येतं की प्रचिती म्हणजे काय, अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची नाही. समर्थांनी ते स्पष्टपणे परखडपणे भाषेत सांगितलेलं आहे की तुम्हाला ती गोष्ट जर तुमच्या मनाला जर पटत असेल तरच तुम्ही पुढे जायचंय, नाहीतर पूर्ण शहानिशा केल्याशिवाय तुम्ही त्या भानगडीत पडू देखील नका, असं समर्थाने आपल्याला इथं अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगितले. हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.